टूर्नामेंट आहेत. काही कामास्तव खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सध्या स्क्वॉड मध्ये नाही येतो. 3 षटकांची मॅच आहे, परंतु परेश नाहीये, थोडस त्या गोष्टीचे उणीव जाणवेल का? 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक कोण हाताळणार? 3 टॉप लाईनचे फ्रंट लाईनचे 3 गोलंदाज आहेत आणि या त्या फ्रंट लाईन मध्ये किशोर घरत, त्यानंतर मात्र ओमकार पाहतो आपण, गुड्डू आहे आणि आणखीन 2 गोलंदाज आहेत. साहिल सुद्धा आहे, समाधान आहे, 2 गोलंदाज आहेत मगाशी मी म्हटलं. त्यामुळं गोलंदाजांचा तुटवडा अजिबात पडणार नाही, परंतु फलंदाजी कशी होईल हे पाहणं योग्य राहील. 3 षटकांची मॅच आणि त्या 3 षटकामध्ये फक्त 1 षटक हे P1चे षटक असणार आहे. फलंदाजाची नावं सांगा 12th मॅन या ठिकाणी. NSFT संघाला मी विनंती करतो त्यांनी त्यांचा 12वा खेळाडू इकडे कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवावा. परेश ठाकूर एक उत्कृष्ट असा फलंदाज ज्यांनी गेल्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. दुतुम या गावाकडून ओपनिंग साठी येतात आणि ओपनच्या संघामध्ये सुद्धा खेळतात. ते सध्या या मॅचला काहीशी अडचण आल्यास ते इकडे आपल्याला उपलब्ध नाही आहेत. चला सलामीची जोडी पाहतो आपण. मॅच ऑन होणार स्टार्ट होतात आणि लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. गोलंदाज पहिला बॉल ओमकार शिगवाड. ओमकार यावेळी मात्र टॉपेच लागली होती पहा. विकेटच्या पाठीमाग खेळाडू होते, डायरेक्ट हिट का नाही केली. पहिली धाव संख्येचा श्री गणेश अवघे 18 चेंडू तुम्हाला मिळालेत आणि त्यामधला 1 चेंडू खर्च सुद्धा झालाय. आता 17 चेंडू आहेत. 17 मध्ये किमान 50 ते 45 धाव संख्या हे फर्स्ट ऑफ ऑल टार्गेट असेल. प्रथमदर्शी हा टार्गेट असेल. त्याहून जास्त आल्या तर सोन्याहून पिवळं, कमी नाही आल्या पाहिजे. या फलंदाच्या माध्यमातून हेच टार्गेट असेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाज तितकाच ताकदीचा, वेगवान, द्रुतगतीचा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हीच त्याची ओळख. शफल झाले, जागा बनवण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग 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 आणि वेग. पेसने बीट केलं. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नाला यश मिळत नाही. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसाची. आणखीन एक सामना पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा बॉल समोर टाकला, बॉल दिलाय फिरकवून स्लॉग स्वीपच्या माध्यमातून. हाय अँड हँडसम. या फटक्यामध्ये होती पॉवर आणि दाखवली ती फलंदाजाने. अतिशय चांगला फटका, चांगली टायमिंग. 6 धावा. कुठला टेक षटकार देख, उत्कृष्ट असा शॉट होता इकडे या बॅट्समनचा. 6 धावा जोडल्या जातील. आणखीन खात्यामध्ये 1 सिंगल. एकूण 7 धावा. हो, हाफ ट्रॅकर बॉल होता. लेंथ वर बॉल पडल्यानंतर पहा टेक ऑफ करतोय सरळ गुड्डूच्या हातामध्ये आणि गुड्डू कॅरी सुद्धा कुठं करतोय, ऑलमोस्ट शोल्डर लेंथ वर. त्यामुळे विकेट मध्ये अजूनही बाउन्स आहे. फक्त तुमच्या शोल्डर मध्ये असलेली ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. षटकार लगावल्यानंतर डॉट बॉल फेस करतोय. यावेळी मात्र फटका चांगला आहे, फिरून खेळलाय फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र क्लिअर केलं जाणार. पंचांचा इशारा. हे सगळे नजरेसमोर घडलं. येस, प्रफुल्ल सरांचा इशारा. इट्स अ 6 रन. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. एकूण षटकार आले 2, 1 आले सिंगल. एकूण धावा आपण पाहतो 13. 5 चेंडूचा खेळ संपला जातोय. शेवटचा बॉल पॉवर प्ले आणि आपल्या षटकातील लास्ट बॉल. आणखीन एक मोठा फटका. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेल घेतला जातोय. खेळाडू होणार इथे मात्र शेवट गोड केलाय शिगवण या गोलंदाजानं. 2 षटकार आले होते त्याच खेळाडूच्या माध्यमातून. ताकद कमी पडली, पेसने बीट केलं. थोडासा चेंडू वर आला, स्टिकर जवळ चेंडू आदळला. पॉवर जनरेट करू शकला नाही खेळाडू होणार इथून बाद. पहिला आदरा बसला जातोय. धावसंख्या धावफलकावर 1 बाद. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. तर नक्कीच डाकी सर सकाळपासून आपण बघतो इकडे उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला दिसतंय. तुम्ही काय बोलाले आयोजनाबद्दल? चांगलं आयोजन आहे. सकाळपासून मी तेच बोलतोय. तू उशिरा आलास मित्रा.
सकाळपासून मी तेच सांगतोय, अतिशय चांगलं आयोजन, दमदार नियोजन पहा. हे बच्चे कंपनी चला आतमध्ये या. कारण ज्याप्रमाणे आपण पाहतोय एक आयोजनाला साथ कशी असावी, चांगला नीटनेटकेपणा, पाहुण्यांचं स्वागत सुद्धा अगदी योग्य त्या पद्धतीमध्ये केलं जात आहे. आलेल्या पाहुण्यांचा अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे सन्मान सुद्धा केला जातोय. स्पर्धा लाईव्ह आहे, PTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातोय. संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पाहतोय. पनवेल टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. फिरून खेळला फटका, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एवढी गती नव्हती त्या फटक्याला आणि म्हणून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतील. मिळेल सिंगल धाव, आणखीन एक सिंगल खात्यात जमा होईल. धावसंख्या 14. दुसरं षटक प्रगतीपथावर, अवघ्या 3 षटकांची मॅच. 3 षटकामध्ये मागाशीच म्हटलं मी 40-45 धावसंख्या या बनवाव्याच लागतील. किशोर घरत, वन ऑफ द लेजंड प्लेअर ऑफ फुंडे टीम, एक लेजंड प्लेअर आपल्याला दिसतोय सध्या. हाफ ट्रॅकर बॉल स्विंग पाहायला मिळाला, लेग ब्रेक पाहायला मिळाला. विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल जातोय. मिस्ट्री गोलंदाज आहे, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी यॉर्कर सुद्धा पाहायला मिळतो तुम्हाला. बोटांवर असलेली जादू, अनुभव काय असते दाखवून देतो. प्रत्येक मॅच मध्ये उरण प्रीमियर लीग काय षटक हाताळले होते, अफलातून गोलंदाजी केली होती. नाव आहे किशोर घरत, पुन्हा तसंच जेवणार. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. आणखीन एक लेग ब्रेक टाकला होता. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण आवडलं असं टाळ्या होऊन जाऊ द्या. किशोर दादाने सुद्धा टाळ्या मारल्या, त्यांना माहिती आहे क्या बात आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षण कसं असावं, जॉन टी रोडची आठवण करून दिली. आपला भारतीय संघाचा जर्सी क्रमांक 12 युवराज सिंग, त्याची आठवण करून देणारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 40+ रन आहेत. यावेळी मात्र फटका फसला आउटसाइड एज. गुड फिल्डिंग, चांगलं जजमेंट आहे त्या ठिकाणी त्याच खेळाडूचं. तिथून मात्र तो खेळाडू जो आहे ना, ती भिंत आहे, तिथून धाव घेण्याचा विचार जास्त करू नका, अन्यथा धोका पत्करावा लागेल. सिंगल डबल चालू आहे षटकामध्ये आणि एका बाजूने षटक संपत सुद्धा आलंय. अजूनही मोठा फटका नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय, दुसरं षटक प्रगतीपथावर 16 धावसंख्या. ओ क्लीन बोर्ड, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर त्या ठिकाणी केलं डिस्ट्रॉय, शेवट केलाय गोड. आणखीन एक खेळाडू इथे मात्र तंबूचा विसावा घेण्यासाठी परत येणार. फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच नुकत्या पार पडलेल्या 40+ रायगड प्रीमियर लीग मध्ये किशोर घरत यांनी बेस्ट बॉलरचा इकडे पुरस्कार घेतला आणि ती त्यांनी त्यांची बेस्ट बॉलिंग आजच्या या मॅच मध्ये दाखवली. एज इज जस्ट अ नंबर. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं वय नसतं, कारण भारतीय संघाचा आपण पाहिलाय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पहिलीच मॅच खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियासोबत 2 हात करण्यासाठी गेला होता. इन ॲट 5 5व्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर उतरले होते आणि तिथून स्लेजिंग चालू होती. हा छोटा खेळाडू आहे, हा काय करणार. आणि त्याच मॅचमध्ये मात्र 87 धावसंख्येची इनिंग काढून सगळ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं वयावर आणि उंचीवर क्रिकेटला कधीही तुम्ही तोलू नका, तेच दाखवून दिलं या खेळाडूनं. किशोर घरत, पुढचा चेंडू समोर टाकला, बॉल फटका फसलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. वेगाने ओमकार जातो चेंडूवर, परंतु चेंडू पहा कुणाला घेऊन दिला खऱ्या अर्थानं, कारण सरळ रेषेमध्ये लॉंगॉनचा खेळाडू होता. डीप मिड विकेटच्या रेंजमध्ये ओमकार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होता आणि 2 षटकं या ठिकाणी मात्र पार पाडली जातात. 12 चेंडूचा खेळ संपला जातोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. चला शेवटचं षटक आणि सकाळपासून जो संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे त्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण वॉर्मअप करून घ्या. हिंद टर्मिनल या संघाने 3 सामने जिंकलेले आहेत. आणखीन एक मॅच जर जिंकली तर त्या किमान दुसऱ्या बक्षिसावर तरी आपलं नाव कोरू शकतोय. उद्या फायनलसाठी सज्ज होणार. इथे काय घडलं, अपील झाली, आउटसाइड ऑफ, चेंडू पिचिंग आउटसाइड ऑफ झालाय, त्यामुळं हा निर्णय नॉट आउट राहील, याची दखल घ्यायची आहे. 5 बॉल आहे, त्या 5 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. डगआउट मधून आवाज सुद्धा येतोय. व रिव्हर्स अटेम्प्ट, फटका फसला जातो. लिडिंग एज लागली त्या ठिकाणी. रिव्हर्स साठी फिल्डर सेट केलाय, थोडीशी लूज फिल्डिंग पाहायला मिळाली. गुड्डू खुश नाहीये. क्षेत्ररक्षकांनी चेंडूवर येणं गरजेचं होतं. गुड्डू अगोदरच विकेटच्या पाठीमागे आला होता. परफेक्ट अँगलला गुड्डू आला होता. अपेक्षा होती गुड्डूला थ्रो फास्ट अँड फ्युरियस येईल, पण मंद गतीने थ्रो आला. 2 धावसंख्या आणखी ऍड होतील खात्यामध्ये.
स्लोवर बॉल फिंगर रोल केले होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न सुद्धा त्यांनी केले नाही. इथे मात्र पाहतो आपण लॉंग ऑफचा खेळाडू आर्म टेस्टिंग. ओ बॉलरने चेंडू पकडला असताना तरी सुद्धा विकेट्स मिळाली असती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. धावसंख्या या 2 पुढे सरकेल. धावसंख्या पाहतो आपण या दुहेरी धावसंख्येनं 22 फॉलोअर्स ऑफ 2 विकेट्स सगळ्या दुरे आलेल्या आहेत. 22 वर 2. अजून चेंडू असतील 3. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर दुहेरी, आणखीन एक दुहेरी. स्लोवर बॉल फिंगर रोल केले होते, लेग ब्रेक फेकला होता, लेग स्टम्पच्या वरून चेंडू विसावला जातोय विकेट्स किपरच्या हातामध्ये. 4 चेंडू फेकलेत. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर आली दुहेरी, तिसरा चेंडू आला दुहेरी आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा डॉट. शेवटचे षटक प्रगतीपथावर स्लगवरचं षटक चांगले हाताळलंय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. आणखीन एक लेग ब्रेक. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज कडा लागलेली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फाईन लेगचा चेंडू उचल फेक. ओ इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय. तिसरीचा कॉल असेल. गुड्डू मात्र त्या ठिकाणी तयार. शेवटचा षटक आहे. हिंद टर्मिनलच्या खेळाडूंना विनंती करतोय वॉर्मअप करून घ्या. आपण शरीर थंडावलं असेल चला गरम करून घ्या. आज शुक्रवार आहे, सगळ्यांचाच शरीर गरम होणार. पुढचा बॉल. ओ आडव्या बॅटनं फटका सजवलाय. 3 स्टंपच्या मिडल स्टंपच्या वरून चेंडू गेला, त्यामुळे डॉट बॉलनी षटक संपवलं जाणार. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. 18 चेंडूचा खेळ संपला जातोय. पूर्वार्ध संपला जातोय. धावसंख्या 18 मध्ये बनवल्या 24 आणि आता बनवायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाला 25 धावा. 18 मध्ये 25 बनवायच्या आहेत. चला 18 मध्ये 25 आणि जो संघ जिंकेल तो मात्र 2 हात करेल हिंद टर्मिनल या संघासाठी. त्यामुळे मगासपासून हिंद टर्मिनलचे खेळाडू आपण पाहिलं, काही खेळाडू बसून होते, काही झोपून होते, मॅचचा आनंद लुटत होते. आता सगळ्यांनीच उठा, वॉर्मअप करून घ्या. जे शरीर सुस्तावले ना त्याला मात्र ऊर्जा द्या आणि एक मॅच जिंकायची आहे असं सगळ्यांनीच टीम मीटिंगमध्ये सांगा आणि मैदानामध्ये उतरा. या इनिंग नंतर गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बॉईज लाईन अप करून जा प्लीज. सगळ्यांनीच लाईन अप करून जा. फक्त 2च खेळाडू चालले होते. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 18 मध्ये बनवायचे आहेत 25. 24 धावा झालेल्या आहेत. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम. जरी लीग मॅचेस असल्या तरी सुद्धा कंपल्सरी चेस, सुपर ओव्हर नाहीये, त्यामुळे कंपल्सरी चेस. गुड्डू निचिकेत भोईर लाईनअप मध्ये गेलं तर थोडंसं सुरळीत वाटेल. ॲटलिस्ट मैदानामध्ये एंटर करताना तर लाईनअप ठेवा प्लीज. वारंवार सूचना द्यावी लागते तुम्हाला. थँक्यू. चला एक यंगस्टार आणि दुसऱ्या बाजूने अनुभवाची खाण. एका बाजूने निचिकेत भोईर अर्थातच गुड्डू सेवा संघाचा ब्रँड आणि दुसऱ्या बाजूला अनुभवाची खाण ज्याने कित्येक मैदानं आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने गाजवली. असं आपण पाहतो फुंडे गावाची आन बान आणि शान किशोर दादा घरत पाहायला मिळतील आपल्याला एकमेकांना कॉम्प्लिमेंट देत असताना. ही 3री इनिंग त्यांची आपण पाहतोय. जुगनू कुठे आहेत? स्पेशली रात्रीमध्ये बघतो. आता कुठे आहेत? या इकडे गायब आहेत बघा. येईल रात्री दिसतील ते पण. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण. 18 मध्ये 25 बनवायचे आहेत. थांबवायचं म्हटलं तर आता थोडंसं कठीण जाईल. ही मॅच जर जिंकायची असेल ना तर चमत्कार करावा लागेल. तो चमत्कार असा असेल एखादं षटक फक्त 3 ते 4 षटकांचं फेकून किमान या दोघांपैकी एखाद्या खेळाडूला बाद करावं लागेल. कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होत असतो. 18 मध्ये बनवायचे आहेत 25. 18 मध्ये 25 बनवायचे आहेत. एका बाजूने चेस, दुसऱ्या बाजूने डिफेंड. स्ट्राईक कोण घेणार? नचिकेत गुड्डू स्ट्राईक घेणार की किशोर घरत? मात्र वाटते किशोर दादांकडे स्ट्राईक असेल. स्ट्राईक आहे किशोर दादांकडे. किशोर घरत हे गेम प्लॅनिंग झालेली आहे. कोण खेळणार, का कुठे खेळाडू आहेत. लेट्स प्ले. पंचांचा इशारा. गोलंदाचं नाव सांगा. आदित्य. काय षटक हाताळलेलं आदित्यने. लेट्स प्ले मॅच ऑन. 18 मध्ये बनवायच्या 25. पहिला बॉल.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय तो किशोर घळत यांनी. परत एकदा बाउंड्री बाहेर पाठवलाय चेंडूला, सीमारेषा पार, धावासाठी षटकार. आदित्य काहीसा 15 ते 16 पावलांचा रनअप घेऊन येताना उत्कृष्ट असा पेस. नक्कीच किशोर घरत, उत्कृष्ट असा शॉट होता, बॉलला फ्लिक केला आणि बॉलला पाठवला सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. आदित्य पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, राईट आर्मवरती विकेटचा मारा करताना किशोर घरत यांना ओहो सेन्सिबल क्रिकेट. एक षटकार मारल्यानंतर बॉलला फक्त हलक्या तरी ढकलून दिलाय आणि एक धाव पूर्ण केली आहे. किशोर घरत यांच्याकडे खूप सारा एक्सपिरियन्स आहे क्रिकेटचा आणि नक्कीच त्यांनी ते सन्मान सुद्धा दिलाय त्या चेंडूला. तर नक्कीच MSC NSC या संघाला जिंकण्यासाठी करायच्या त्या फक्त 25 धावा. स्ट्राइक वरती आलाय तो आता निशिकेत भोईर उर्फ गुड्डू, त्याला बॉलिंग करणार तो आदित्य. शॉर्ट परीचा चेंडू बॉलला हुक केलाय, पुन्हा एकदा पाठवलाय सीमारेषा पार, ब्रँडेड ओडेक्स षटकार. नक्कीच गुड्डू आपल्या रोल मध्ये 1 नंबर काम करतोय. तसंच आदित्य सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्यांचा टप्पा, त्यांचा पेस, त्यांची लाईन आणि लेंथी सुद्धा उत्कृष्ट आहे. बघूया आदित्य आता पुन्हा काय कमाली करतायत. तर नक्कीच आता परत चेंज केलाय. ओहो बसून मारण्याचा प्रयत्न ओहो फिल्डर काहीसा फंबल होऊन तिकडे पडलाय. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. तर नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला दिसतो आदित्य बॉलिंग मार्क करते, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना निशिकेत भोईर गुड्डू यांना. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा पेस, स्लॉट मध्ये होता चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना आपल्याला नक्कीच दिसतोय तो गुड्डू. बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. 21 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्यात त्या 21. तर नक्कीच या षटकातला कमीत कमी शेवटचा चेंडू आणि धाव संख्याची आवश्यकता आहे ती 13 चेंडू आणि 4 धावा. बघूया गुड्डू या बॉल वरती मॅच फिनिश करतोय का नाही. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुल टॉस होता असा चेंडू आणि पुन्हा पाठवलाय बॉलला डाऊन द कार्पेट, सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. आणि पुढील मॅच ही 4 षटकांची असेल. तर नक्कीच पुढच्या मॅच साठी नियम असतील ते ठीक आहे सॉरी गेल्याच सामन्याचे नियम ते पुढच्या सामन्यासाठी सुद्धा राहतील. 4 षटक आणि 4 नवीन फ्रेश बॉलर तुम्हाला